रोटेशनल डायनामिक्सचं आजचं आपलं हे 10वं सेशन, ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेसचा. तर सुरुवातीला आपण अभ्यास करूया थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस. समजा एक कोणत्याही शेपची बॉडी आपण कन्सिडर केली जिचं सेंटर ऑफ मास सी असेल, तर त्या पॉईंट सी मधून पास होणारा एक ॲक्सिस आपण इथे ड्रॉ करतोय आणि त्याला पॅरलल कोणताही एक ॲक्सिस आपण ड्रॉ करतोय जो पॉईंट ओ मधून पास होतोय. म्हणून या पॉईंट्सला त्यांची नावं देऊन टाकूया. हा पॉईंट आहे सी आणि इथला पॉईंट जो आहे याला आपण ओ म्हणणार आहोत. या दोन ॲक्सिस मधलं जर परपेंडिक्युलर डिस्टन्स जर आपण बघितलं तर ते आपण एच मानूया. आणि हा जो ओ सी आहे हा थोडासा एक्सटेंड करूया आणि त्या पॉईंटला आपण एन हे नाव देऊया. यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत एक छोटंसं मास एलिमेंट डी एम या ठिकाणी. ओके, त्या पॉईंटला आपण डी हे नाव देतोय. आणि आता आपण काय करणार आहोत तर हे ओ पासून डी पर्यंतचं अंतर जे आहे ते जोडणार आहोत. त्यानंतर सी पासून डी पर्यंतचं अंतर जे आहे ते जोडणार आहोत आणि त्यानंतर मग डी आणि एन हे अंतर जोडणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो एक्सटेंडेड सी एन जो दिसतोय आपल्याला, ओ सी एक्सटेंडेड ओ एन झाला आहे तो आता. तर डी पासून एन वरती हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे, त्यामुळे आपोआप इथे 90 अंशाचा कोन तयार होईल. आणि एक गोष्ट लगेच तुमच्या लक्षात आली असेल, ज्या अर्थी इथे 90 अंशाचा कोन झालाय म्हणजे पायथागोरस थेरम असणार आहे. ठीक आहे, तर इथला जो ॲक्सिस आहे इथे याला आपण एम नाव देऊया. ओके, त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो या पद्धतीचा असेल. याचा जो रोटेशनची डिरेक्शन आहे ती अशी असेल. त्यालाही आपण काहीतरी नाव देऊया. समजा ए नाव देतोय आपण. त्यानंतर इथे काहीतरी नाव द्यावं लागेल आपल्याला. आपण ते पी देऊया. ओ नंतर पी. त्याच्यानंतर इथे ए आहे तर इथे आपण बी देऊया. आणि हा जो ॲक्सिस आहे याला आपण, याचा जो इनर्शिया आहे आय ओ आय झिरो आणि हा जो असेल त्याला आपण आय सी म्हणूया. पुस्तकामधली जी डायग्राम आहे बेसिकली ती तुमच्या समोर मी नंतर आणतोच. फक्त हे कसं काढायचं आहे, ही डायग्राम कशी ड्रॉ करायची याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तुम्हाला. तर आता काय काय आपण कन्सिडर करतोय बघा. लेट ॲक्सिस एम ओ पी इज एनी ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ. हा जो एम ओ पी आहे हा कुठलाही एक ॲक्सिस आहे जो पॉईंट ओ मधून पास होतो. सिम्पल, जे आपण समोर बघतोय ते आपण तिथे लिहितोय. याच्याबद्दल काय लिहिता येईल, या ॲक्सिसबद्दल, ॲक्सिस ए सी बी इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास सी ऑफ द ऑब्जेक्ट. सिम्पल, काही नाही, जे आपण डायग्राममध्ये बघतोय तेच आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर बघा, बोथ द ॲक्सिस आर सेपरेटेड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स एच. आपल्याला दिसतंय की या दोघांमधलं जे अंतर आहे ते किती आहे, एच इतकं आहे. ठीक आहे, सो आता आपण काय म्हणतोय बघा पुढे. कन्सिडर अ मास एलिमेंट डी एम लोकेटेड ॲट पॉईंट डी, जे आपल्याला दिसतं इथे, आणि डी एन इज परपेंडिक्युलर ऑन एक्सटेंडेड ओ सी. म्हणजे हा जो डी एन आहे हा एक्सटेंडेड ओ सी वरती परपेंडिक्युलर आहे. एक्सटेंडेड ओ सी म्हणजे तो आता कोण झालाय, ओ एन ऑन द वे. ओ एन वरती तो डी एन परपेंडिक्युलर काढलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत ही जी आपली प्रस्तावना असेल ती तुमच्या लक्षात आलीच असेल. ठीक आहे, पुन्हा ही जी डायग्राम आहे ही पुस्तकातली आहे, ही तुमच्या समोर पहिल्यांदाच ठेवतो म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला रेफरन्स घेताना बरं पडेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस ए सी बी इज ए सी बी. सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहिणार आपण, तर आय सी इज इक्वल टू डी सी स्क्वेअर. ओके, डी सी मिळालं, डी सी स्क्वेअर डी एम. ओके, तसाच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस एम ओ पी इज, इथे काय असणार आहे तो ओ डी किंवा डी ओ असं म्हटलंय. बरोबर आहे, याचा इथपासून इथपर्यंतचा हा आणि इथून हे डी ओ किंवा ओ डी स्क्वेअर. ठीक आहे, नाउ वी कॅन राईट इट ॲज, काय म्हटलंय बघा, आय ओ किंवा आय झिरो इज इक्वल टू
बघा काय म्हटलंय ते, dn² प्लस NO². असं का म्हटलंय बघा, DO². डायग्रामकडे नीट बघा, DO², बरोबर ना. सो हा DO² म्हणजे काय होता, तर dn² आणि NO² किंवा मगाशी आपण त्याला ON म्हटलं होतं. ठीक आहे, काही उलटसुलट अक्षर होऊ शकतात. सो dn² प्लस ON² हे कशामुळे आपण काढले, तर सिम्पली आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने आपण काढले. ओके, पुढे बघा, I0 इज इक्वल टू dn² प्लस NC² प्लस 2NC इंटू CO प्लस CO² DM. हे कुठून आलं, जर मागच्या याच्यावर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने हे इथे एक्सपांड केलेलं आपल्याला दिसेल. ओके, त्यानंतर बघा पुढे आपण काय म्हणतोय, dn² आणि NC². dn² म्हणजे हा dn आणि हा NC यांचा जर स्क्वेअर केला तर काय मिळेल, DC². हे पण कशाने आपल्याला मिळालंय, हा पण पायथागोरस थेरम या दुसऱ्या छोट्या त्रिकोणावरती लागू पडतोय. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे हा. ठीक आहे, त्यानंतर 2NC CO म्हणजेच OC, जे आपल्या ॲक्च्युली H आहे डिस्टन्स, त्यामुळे तिथे H टाकले, आणि CO किंवा OC हे जे आहे ते इथे पुन्हा एकदा H असल्यामुळे H² DM. सो इथपर्यंत लगेच कळलं असेल तुम्हाला, फक्त छोट्या छोट्या सबस्टिट्यूशन्स आपण पुढे केलेत. यानंतर काय होईल बघा, I0 इज इक्वल टू, सेपरेट करतोय आपण प्रत्येक टर्म, इंटिग्रेशन DC² DM प्लस 2H हे कॉन्स्टंट असणार आहे, इंटिग्रेशन NC DM प्लस इंटिग्रेशन H² DM. सो या पद्धतीने हे सेपरेट करून आलेलं आहे. आता आपल्याकडे एकूण 3 टर्म झालेत बघा, 1, 2 आणि 3 पैकी. आता आपल्याकडे काय काय आहे ते बघा, हे लक्षपूर्वक. IC इज इक्वल टू DC² DM, म्हणजे हे जे काय दिसतंय ना आपल्याला, इंटिग्रेशन DC² DM, त्याच्याऐवजी आपण काय टाकू शकतो, IC सबस्टिट्यूट करू शकतो. तसंच आपल्याला काय माहिती आहे, जर इंटिग्रेशन DM जर आपण केलं, DMचं इंटिग्रेशन म्हणजे DM 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 असं करत सगळ्याचे समेशन, थोडक्यात लार्ज स्केलवर आपण त्याला इंटिग्रेशन असं म्हणतो. तर ते किती असेल, तर ते एम इतकं असेल. सो हे आणखीन एक इक्वेशन, म्हणजे बघा इथे एक सबस्टिट्यूशन झाले आहे आपल्याकडे, इथे IC आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आणि इथे आपण एम सबस्टिट्यूट करणार आहोत. ठीक आहे, सो H² जो आहे आपला बेसिकली हा, मगाशी आपण बघितलं की H कॉन्स्टंट आहे, खरं तर हा आत्ताच बाहेर घ्यायला होता, तो घ्यायचा राहून गेला. सो इथे इंटिग्रेशन DM शिल्लक राहिलं असतं. ठीक आहे, परंतु हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, ऑल्सो बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास इंटिग्रेशन NC डॉट DM इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ती जी मधली टर्म होती ती 0 झालेली आहे. याचा अर्थ बघा काय काय म्हटलं बघा, दुसरं, तिसरं आणि चौथं ही तिन्ही इक्वेशन जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळतं I0 इज इक्वल टू IC इंटू एम इंटू H². मग अशी जे मी म्हटलं तुम्हाला, H² जो आहे तो कॉन्स्टंट म्हणून बाहेर आला असता, आणि इंटिग्रेशन DM म्हणजे ते कॅपिटल M, आणि मग अशी आपण त्या त्याचं उत्तर जे एका ठिकाणी बघितलं पहिल्या टर्मचं ते येत होतं IC, आणि जी मधली टर्म आहे ती 0 झाली, कारण का इंटिग्रेशन NC DM जे आहे ते 0 झाल्यामुळे उरलेलं जे आहे ते पण सगळं 0 झालं. त्यामुळे I0 इज इक्वल टू IC प्लस MH². ठीक आहे, सो इक्वेशन मिळालं आहे, फक्त ते थोडंसं मांडूया आपण शब्दांमध्ये. बघा काय म्हटलंय ते, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा आधी काय म्हटलंय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस, म्हणजे हा अबाउट एनी ॲक्सिस. मग असं आपण म्हटलं होतं की कुठलाही ॲक्सिस आहे असं आपण पकडलं होतं, फक्त तो IC ला पॅरलल असला पाहिजे असं आपण पकडलं होतं, बरोबर. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस, तो I0 आहे, इज द सम ऑफ, बेरीज आहे, दोघांची बेरीज. कुणाकुणाची बेरीज करायला सांगितली बघा, IC, बरोबर ना. IC म्हणजेच काय आहे बघा, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. कारण जो ॲक्सिस आपण बघितला आहे तो सेंटर ऑफ मासमधून क्रॉस होतोय तो, आणि कुणाची बेरीज आहे,
तर या पण टर्मची बेरीज करावी लागेल. मग ही टर्म काय आहे, तर हा गुणाकार आहे दोन टर्मचा. कोणाचा, एमचा आणि एच स्क्वेअरचा. मग गुणाकाराला आपण काय म्हणतो बघा, अँड द प्रॉडक्ट ऑफ, म्हणजे या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. सो प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. कारण एच म्हणजे काय होतं, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस, आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे सिंपल आहे बघा. लक्षात काय काय ठेवायचं आहे, थोडक्यात I0 इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर लक्षात ठेवा. मग I0 म्हणजे काय त्याचं नोटेशन लक्षात ठेवा, IC म्हणजे काय त्याचं नोटेशन लक्षात ठेवा, आणि मग इथे लिहिताना तुम्ही काय लिहिणार, सम ऑफ धिस अँड प्रॉडक्ट ऑफ धिस, हे लक्षात ठेवा. ओके, एकदम सोपं आहे. तर लगेच वळूया पुढच्या थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसकडे. ठीक आहे, याची पण डायग्राम जी पुस्तकात आहे ती तुम्हाला दाखवतोच, पण तत्पूर्वी थोडीशी आयडिया येण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम दाखवतोय बघा. समजा ही बॉडी आहे ऑफ एनी शेप. ओके, एक ॲक्सिस काढून घेतला आहे आपण नेहमीप्रमाणे. दुसरा एक ॲक्सिस काढून घेऊया. हा जो आहे तो एक्स, हा घेतला आहे तो वाय, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. आणि आपण त्याला हे एक्स वाय, म्हणजे हे एका प्लेनमध्ये आहेत. जी तुम्ही प्लेन शीट घेणार आहे तिथे एक्स वाय हे साधे मी आपण जसं नेहमी ड्रॉ करतो ग्राफ तसं मी घेतलं आहे बघा. हा एक्स आहे, हा वाय आहे समजा. तर याला बरोबर वरच्या डिरेक्शनमध्ये एक तिसरा ॲक्सिस येईल जो असेल झेड. म्हणजे जर इथला जर तुम्ही अँगल बघितला तर तो किती यायला पाहिजे, 90 डिग्री. तर या पद्धतीने आपले तीन ॲक्सिस तयार झाले, एक्स वाय आणि झेड. ठीक आहे. सो पॉईंट मास आपण जे घेतले DM आपण म्हणतो एरवी त्याला. पॉईंट P पकडला आहे. ओके, पॉईंटला P हे नाव दिलं आहे, ज्याचं मास आहे DM, मास एलिमेंट. ओके, आता आपण काय करणार बघा, हे जे अंतर आहे ती जोडत जाऊया. हे अंतर जोडतोय, त्याच्यानंतर हे अंतर जोडतोय, आणि त्याच्यानंतर हे अंतर जोडतोय. सो तिन्ही अंतर आपण इथे ती जोडली आहेत बघा. तर काय होईल ते बघा, आता लक्षात घ्या. हे बघा, इथलं जर अंतर आहे हे किती असेल बघा, हे अंतर बरोबर P. हे कुठल्या ॲक्सिसपासून आपण मोजतोय, तर Y ॲक्सिसपासून मोजतोय. पण जे अंतर आहे ते इकडे किती, हे एक्स ॲक्सिसवरचा याला बरोबर पॅरलल आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय, एक्स. हे बघा, म्हणजेच Y ॲक्सिसपासून P हा पॉईंट एक्स इतक्या अंतरावर आहे, हे लक्षात घ्या. आणि तसंच इथे मग काय होईल, या कंडिशनमध्ये इथे Y, म्हणजे इथे काय होईल, हे कसं कन्सिडर कराल बघा. P हा पॉईंट एक्स या ॲक्सिसपासून Y इतक्या अंतरावरती आहे, बरोबर आहे. सो हे इतकं सिंपल आहे. म्हणजे थोडंसं रिव्हर्स झालं बघा, एक्स आणि वायचं को रिलेशन झालं इथे. ओके, आणि ऑब्वियसली इथे तुम्हाला हा समजेल की हा 90 डिग्रीचा अँगल होतो तयार. सो हे तुमच्या पटकन लक्षात येईल की पायथागोरस अप्लाय करायचं आहे, म्हणून लगेचच तुम्हाला सांगता येईल, बरोबर. आणि ही जी आता तिसरी बाजू आपली शिल्लक राहिली ती काय असणार आहे बघा. जर हा वाय असेल, हा एक्स आहे, याचा अर्थ हा सुद्धा एक्स आहे, बरोबर ना. सो एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर आहे, म्हणजे हा ए स्क्वेअर, हा बी स्क्वेअर. आणि मग याचा आन्सर किती येणार आहे बघा, पायथागोरस थेरमनुसार स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो एरवी तुम्ही ही डायग्राम कन्सिडर करा. कन्सिडर अ लॅमिनार ऑब्जेक्ट लाईक लीफ ऑर अ प्लेन शीट. म्हणजे एका प्लेनमधली पाहिजे आपल्याला, एवढं लक्षात घ्या. 2 डायमेन्शनल केस असली पाहिजे. ओके, लेट द शीट इज इन XY अँड झेड ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू इट. म्हणजे XY प्लेनमध्ये आपली जी शीट असणार आहे आपण ती तिथे ठेवणार आहोत, आणि झेड ॲक्सिस हा त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. हे लक्षात ठेवा, एक्स वाय आणि झेड हे तिघेही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार आहेत. ओके, अ मास एलिमेंट DM लोकेटेड ॲट एनी पॉईंट P. ओके, अ मास एलिमेंट इज लोकेटेड ॲट एनी पॉईंट P. सो इथे P हा जो पॉईंट आहे, इथे मास एलिमेंट आहे DM. सो ब्रॅकेटमध्ये DM लिहिलं तरी चालेल. ओके, तर सिच्युएशन बघा, जर तुम्हाला इथे दिसत असेल डायग्राममधूनच दिसते बघा, PM इज इक्वल टू वाय. PMची किंमत वाय आहे. PN इज इक्वल टू एक्स इथे दिसते. आर द परपेंडिक्युलर्स ड्रॉन फ्रॉम P पासून हे परपेंडिक्युलर आहे कुठे बघा, P पासून M, म्हणजे हा जो PM दिसतोय तुम्हाला हा कोणावर टाकलाय, तर एक्स ॲक्सिसवर टाकलाय, आणि हा जो आहे तो वाय ॲक्सिसवर टाकला आहे. म्हणजे ही जी वाय व्हॅल्यू आहे ती कशावर टाकलेली आहे दिसते आपल्याला थोडक्यात, एक्स ॲक्सिसवर. आणि हे जे आहे ते लक्षात येते ना,
की वाय ॲक्सिसवरती हे अंतर जे आहे ते एक्स आहे, हे लक्षात घ्या. फक्त उलट सुलट झालं हे लक्षात घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. द पॉईंट पी इज ॲट डिस्टन्सेस वाय एक्स अँड, हे मुद्दाम ठेवलंय, हे बघा, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं म्हणून ठेवलं होतं. म्हणजे पी हा कुठल्या कुठल्या अंतरावर आहे बघा, मगाशी डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं होतं. काय काय आहे बघा, द पॉईंट पी इज ॲट डिस्टन्सेस वाय एक्स, आणि तिसरा जो आहे झेड ॲक्सिस, तो म्हणजे थोडक्यात वाय हे अंतर एक्स ॲक्सिसपासून आहे, एक्स हे अंतर वाय ॲक्सिसपासून आहे, आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे अंतर झेड ॲक्सिसपासून आहे. ठीक आहे, ओके. सो पुढे बोलूया. वी कॅन राईट आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम. हे लक्षात ठेवा, बघा इथे एक्स आहे, इकडे वाय आला आहे. तर सिमिलरली काय लिहिणार आहात, आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम. आणि जर आय झेडसाठी लिहिणार असाल तर इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये बघा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी एम. हे पुन्हा स्प्लिटअप कसं करू शकता बघा तुम्ही, आय झेड इज इक्वल टू वाय स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम, हे सेपरेट आउट केले. म्हणजे याचा अर्थ बघा काय झालं, हे वाय स्क्वेअर डी एम म्हणजे कोण आहे, आय एक्स, आणि एक्स स्क्वेअर डी एम म्हणजे कोण आहे, आय वाय. सो आपण कसं लिहू शकतो फायनली, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. ओके. सो थेरॉटिकली काय म्हणता येईल बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे ही व्हॅल्यू इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाज ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणजे कुठचे, तर आय एक्स आणि आय वाय इन इट्स प्लेन. ओके. सो या दोन थेरमचा आपण अभ्यास आता केला आहे, तर त्याच्यावरचं एक गणित तुम्हाला देतो, फक्त तेवढं सोडवा. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस ॲट डिस्टन्स 0.12 मीटर फ्रॉम इट्स सेंटर ऑफ मास इज 0.13 मीटर. फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. गणित तुम्हाला मी एकच दिलं आहे, पण याच्यामध्ये आणखीन एक तुमचा होमवर्क वाढला आहे की रेडियस ऑफ गायरेशनचा जो विषय आहे त्याचा तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन, आणि मग तो एकदा क्लू लागला की आपल्याला हे गणित लगेच सुटेल. सो ट्राय करा, सोडवा आणि स्वतःची काळजी घ्या.